वसईच्या मिठागरामध्ये सर्वत्र पाणी भरलेलं आहे आणि तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आता वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाची टीम जी आहे ही मिठागरामध्ये जात आहे। आपण बघू शकता की ह्या सर्व वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचारी आहेत, फायरचे या ठिकाणी सर्व जवान आलेले आहेत आणि या टीमला घेऊन मिठागरामध्ये जाणार आहेत। आपल्यासोबत स्वतः संबंधित डॉक्टर आहेत। मॅडम, नाव काय आपलं? डॉक्टर अश्विनी नाईक नवरे। ओके मॅडम, आता मिठागरामध्ये जात आहे, नेमकी काय परिस्थिती आहे या साईडला? वसई विरार शहर महानगरपालिका वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर भक्ती चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आपण नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नवघर पूर्व अंतर्गत मिठागर हा परिसर आहे। इथे पाणी खूप साचलेलं आहे आणि तिथले बरेच नागरिक मिठागरामध्ये आहेत, तर त्यांच्या आरोग्याची प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन पाहणी करणार आहोत। तसेच त्यांना प्रोफायलॅक्सिस डोस म्हणजे लेप्टोस्पायरोसिस असे कुठले आजार असतील तर त्यानुसार त्याचा प्रतिबंधक उपाय म्हणून आपण डॉक्झीसायक्लिन वाटप करणार आहोत। तसेच कोणाला ताप वगैरे आला असेल तर त्यानुसार त्यांना औषध वाटप आपण करणार आहोत। किती जणांची टीम आहे? आता ही आज पहिल्यांदा जात आहे का त्यांचं वेळोवेळी त्यांचं तपासण्या सुरू आहे? आमचे वारंवार त्यांच्याकडे कॅम्प सुरू असतात, वारंवार आम्ही तपासणी करत असतो, त्यांच्या आरोग्याची आम्ही काळजी घेत असतो। तिथे वॅक्सिनेशन पण आम्ही करतो आहोत आणि आता पाऊस आला आहे, पाण्यामुळे त्यांना बाहेर निघता येत नसेल तर ज्यांना आहेत तिथे त्यांना आम्ही सर्व औषधं पुरवठा करणार आहोत। निश्चितच आपण बघितलेलं आहे की आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर जे स्पीड बोट आहे त्या स्पीड बोटचे साह्यानं हे जे आरोग्य कर्मचारी जे आहेत हे सध्या मिठागरामध्ये निघालेले आहेत। मिठागराची पावसाची पाण्याची जी पातळी आहे ही वाढलेली आहे, त्यामुळं तेथील आरोग्याचा कारण जे संसर्गजन्य आजार जे आहेत हे आजार आता टाळावेत त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या गोळ्या ज्या आहेत हे घेण्यासाठी ही टीम जात आहे। बोटीच्या साह्यानं हे सगळेजण त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पूर्ण मिठागराला जो आहे हे तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळं तेथील नागरिकांच्या आरोग्याची सुद्धा काळजी महत्त्वाची आहे। काही वेळापूर्वी TV9ची टीम ही आतून प्रत्यक्ष नागरिकांच्या प्रत्यक्ष पाणी आणि त्यांच्या काय वेदना आहेत यासुद्धा जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं आता ज्यावेळेस TV9नं लाईव्हसुद्धा दिलेलं होतं आणि आत्ता मात्र पूर्ण आरोग्याची टीम जी आहे ही सध्या मिठागरामध्ये निघालेली आहे। त्यामुळं पावसाचा जोर जर नाही वाढला तर आणखी मिठागर हे पाण्याखाली जाऊन त्या ठिकाणच्या लोकांचं जनजीवन विस्कळीत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।